नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या मोठ्या बातमीने आपण करणार आहोत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सदिच्छा भेट घेतली आहे. महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर सत्ताधाऱ्यांकडून कडाडून टीका होत असतानाच ही भेट झाली आहे. तर या भेटीबाबतची अधिकृत माहिती राजभवनातूनच देण्यात आली आहे, पण या भेटीमागचं नेमकं कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असंही राजभवनातून सांगण्यात आलंय. याच संदर्भात आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, राजकीय दृष्ट्या काय अर्थ काढायचा भेटीचा? ते आपण जर पाहिलं ही सदस्य भेट जरी दाखवत असली ते देखील राज्यामध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत ते आपल्याला घडताना पाहायला मिळतात. राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातला संघर्ष देखील कमालीचा जाणला गेलेला आहे. या पार्श्वभूमीवरच आपण जर पाहिलं तर दोन गोष्टी ज्या आहेत त्या खूप मोठ्या महाराष्ट्रात घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर एक म्हणजे कालच उच्च न्यायालयामध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भात उच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेत. ते निर्देशांची जी बाजू आहे ती देखील अत्यंत महत्वाची आहे आणि त्या पार्श्वभूमीवर देखील ही भेट झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर राज्यामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन बैठका घेतल्या, अमित शहांशी भेटले. त्या परिस्थितीमध्ये राज्यपाल देखील राज्यपालांनी जी काल भेट घेतली यामध्येही पक्षांतर काही चर्चा जी आहे ती झाली का हा देखील प्रश्न तो उपस्थित या ठिकाणी होतोय. त्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये ज्या ज्या हालचाली चाललेल्या आहेत त्याची माहिती जी आहे ती राज्यपालांकडनं अमित शहा यांनी घेतली असल्याचं बोललं जातं. बरोबर. प्रफुल्ल, आपल्यासोबत दैनिक लोकमतचे संदीप प्रधान सर देखील जोडले गेलेले आहेत. प्रधान सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. संदीप सर, एकूणच हायकोर्टाच्या निर्देशानंतर झालेली ही भेट कसं पाहायचं ह्या भेटीकडे? हायकोर्टाच्या निर्देशाशी संबंधित असण्यापेक्षा मला असं वाटतं की राज्यपाल हे राज्यातल्या स्थितीबद्दल वेगवेगळ्या गोष्टींबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठवत असतात आणि त्या संदर्भामधले अहवाल ह्यांकडे लक्ष केंद्र सरकारकडूनही दिलं जातं. आता प्रत्यक्ष भेटीमध्ये अमित शहांच्या जे काही राज्यपालांनी अहवाल पाठवले असतील त्या संदर्भात अधिक माहिती दिली असू शकते. काही गोष्टींबाबत कदाचित केंद्र सरकारला अधिक स्पष्टीकरण हवं असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा कदाचित राज्यपालांनी ही भेट घेतलेली असू शकते. आणि त्यामुळे आता नेमकं राज्यपालांनी काय अहवाल दिले, केंद्र सरकार त्याबाबत काय विचार करत आहे, मग ते कोरोना हाताळणी संदर्भात असेल, इथल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल असू शकतात, इथली राजकीय परिस्थिती असू शकते, काही जी म्हणजे संवेदनशील अशी प्रकरणं आहेत आपण बघतोय की ती भ्रष्टाचाराची असतील, भ्रष्टाचाराच्या आरोपांची असतील, याबाबत काही माहिती दिलेली असू शकते. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा निश्चितच दोन्ही म्हणजे दोन्ही व्यक्तींच्या भेटीमध्ये झालेली असणार. पण संदीप सर, कुठेतरी जेव्हा की आपण म्हणतो की राज्यपाल हे पद संवैधानिक पद आहे, पण वारंवार त्यांच्या अशा भेटीगाठी घेणं आणि गेल्या 8 महिने त्यांनी या 12 जागांबद्दल कोणताही निर्णय घेणं आणि काल झालेल्या भेटीतून कुठेतरी पुन्हा ते पक्षपाती किंवा अशी भूमिका पक्षाचेच नेते असल्यासारखी भूमिका घेत आहेत, ही जी टीका आहे त्या टीकेला बळ देत आहेत असंच म्हणायचं का? राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणं याच्यात काही मला असं फार गैर वाटत नाही. पण एक जो दुसरा मुद्दा आहे की ते 12 नावांच्या संदर्भामध्ये त्यांनी 8 महिने कुठलाही निर्णय घेतला नाही आणि आता हायकोर्टाला असं सांगावं लागलं की आम्हाला राज्यपाल पदावरच्या व्यक्तीला आम्हाला आदेश देता येत नाही, पण एक निर्धारित मुदतीत त्यांनी याबाबत निर्णय घ्यायला लागले. हे खरोखरच म्हणजे दुःखदायक अशी घटना आहे. राज्यपाल पदावरती नेमल्यानंतर त्या पदाची आब राखणं हे त्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे आणि जरी कायद्यामध्ये अशी तरतूद नसेल की किती काळामध्ये एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा, तरी शेवटी एक मर्यादा ही असायला हवी. आणि शेवटी हा प्रश्न हा काही लोकांच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याशी संबंधित जोडलेला आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय कामकाजापासून दूर ठेवताय. विधान परिषदेचं जे सभागृह आहे त्याच्यामध्ये या जागा गृहीत धरून कामकाजाची व्यवस्था आहे, त्या पदच आज ती रिक्त आहे. तर हेच हे सगळं आहे
तर ते खरोखरच निश्चितच खेदजनक आहे. आणि हायकोर्टाला असं सांगावं लागणं हे मला असं वाटतं की खरोखरच राज्यपाल पदाचा जो काही आब आहे तो राखण्यामध्ये कोश्यारी यांना अपयश आलंय याच मला असं वाटतं ते एक प्रकारे निदर्शक आहे. मग संदीप सर, या सदिच्छा भेटीनंतर आता राज्यपाल निर्णय घेतील असं वाटतंय? घ्यायला हवं आता. म्हणजे या भेटीनंतर सुद्धा जर समजा त्यांनी आपला हेका कायम ठेवला आणि निर्णय घेतला नाही तर मग निश्चितच ते अधिकच वेदनादायी आणि खेदजनक ठरू शकतं. पण मला असं वाटतं कदाचित कालच्या आपण म्हणाल तसं भेटीमध्ये हा सुद्धा एक विषय कदाचित त्यांनी हे केला असेल. आणि जर समजा त्यांना हे न करण्यापासून रोखणारी शक्ती जर समजा दिल्लीमध्ये असती तर कदाचित दिल्लीकडून आता हिरवा सिग्नल घेऊनच ते ह्याबाबत निर्णय घेतील. बरोबर. संदीप सर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आता शिवसेना नेते सचिन आहेर सर देखील जोडले गेलेले आहेत. सचिन सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. एकूणच हायकोर्टाच्या निर्देशानंतर झालेली ही भेट कसे पाहता? नक्कीच याला राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची यासाठी म्हणावं लागेल की काल कोर्टामध्ये या सर्व गोष्टीचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलं आणि आज त्यांनी बोलून घेतलं. आणि एक राजकीय चर्चा ही नेहमीच होत होती. जोपर्यंत दिल्लीकडनं काय होणार नाही किंवा दिल्लीकडनं मला काही सूचना येणार नाही तोपर्यंत मी काय या विषयावरती निर्णय घेणार नाही, असं एक ऑफ द रेकॉर्ड एक चर्चा महामहिम राज्यपालांच्या बद्दलची होत होती. आणि म्हणून मला वाटतं एक महत्वाची भेट असावी. आणि त्या भेटीमध्ये आता नेमकं काय आलेलं आहे हे माहित नाही, पण ज्यावेळी महामहिम नेहमीच राजकीय नेत्यांना भेटत असतात, पण अशावेळी देशाच्या गृहमंत्र्यांना भेटणं, यांच्याशी डायरेक्ट या विषयावरती संबंध येतो, म्हणजे राजकीय येतो, सामाजिक जे घटनेच्या माध्यमातून पण येतो आणि महत्वाचं आहे की पक्षाच्या माध्यमातून पण येतो. मला वाटतं ह्याच्यात काहीतरी बोध त्यांनी दिला असावा किंवा ह्याच्यातली इकडची जी वस्तुस्थिती काय झाली आहे ती सांगण्याचं काम केलं. आणि जसं संदीपजींनी सांगितलं आणि वारंवार आम्ही देखील सांगतोय की कोर्टाचा निर्णय जरी देखील कोर्टाने सांगितलं की आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, पण ह्याच्यामध्ये ज्या काही त्यांनी न कळवता जे आक्षेप किंवा ज्या काही सूचना किंवा जी भूमिका मांडलेली आहे ती खरोखरच कुठच्याही महामहिम राज्यपाल जे काम करत असताना त्यांच्यासाठी निश्चितपणे खेदजनक आणि निश्चितपणे त्यांचा असलेल्या एकंदरीत कारभाराच्या बद्दल अप्रत्यक्ष टीका असं आहे, असं म्हटलं तरी ते अयोग्य होणार नाही. आणि म्हणून त्याच्यातला जो निर्णय हे त्यांनी ते घेतील अशी अपेक्षा आपण ठेवू. म्हणजे आता अमित शहांच्या भेटीनंतर हा निर्णय होईल अखेर असं वाटतंय? नक्कीच व्हायला पाहिजे, कारण नेहमीच अशी एक चर्चा होती की दिल्लीवरून मला थांबवला जातोय, दिल्लीवरून या सर्व गोष्टी होत आहेत, अशी एक न कळत एक चर्चा नेहमीच होत होती. म्हणून मला वाटतं ह्याच्यावरती या म्हणजे यांची ज्या भेटीला पण तेवढंच महत्व आहे. आणि त्याच्यातून निर्णय उद्या समजा महामहिम राज्यपाल जर घेतील तर हे त्यांना विश्वासातून घेऊनच केला असावा किंवा करतील अशी ती एक भावना राजकीय वर्तुळामध्ये. बर. सचिनजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला, ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आपल्या सोबत आहेत. दरेकरजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. निर्देश आला हायकोर्टाचा आणि त्यानंतर आता ही भेट झाली आहे, त्यामुळे अर्थातच पुन्हा एकदा टीका होतीये सत्ताधाऱ्यांकडून. काय आपली प्रतिक्रिया? नाही, सत्ताधारी टीका करण्यापलीकडे काय करणार? ते पहिल्या दिवसापासून आजपर्यंत या ठिकाणी राज्यपालांवर केवळ 12 जागांसंदर्भात नाही, छोट्या मोठ्या गोष्टीवरनं टीका करण्याचंच काम त्या ठिकाणी करतात. आणि राज्यपालांची गरिमा प्रतिष्ठा कधी नव्हे एवढे महाराष्ट्रात धुळीस मिळवण्याचं काम या सत्ताधारी पक्षाच्या मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि जे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत ते राज्यपालांना या ठिकाणी अशा प्रकारचा अधिकार आहे किंवा आम्ही निर्देश देऊ नयेत असं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे चुकीचा अर्थ घेऊन त्या ठिकाणी जणू काही राज्यपालांनी चूक केले, राज्यपाल दोषी आहेत, अशा प्रकारची चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण प्रवीणजी, जेव्हा हायकोर्टाचा निर्देश येतो तेव्हाच ही भेट होते, त्यामुळे टीका तर होणारच ना. कारण गेल्या 8 महिन्यांपासून जो निर्णय प्रलंबित आहे, जो घेतलेलाच नाहीये निर्णय, त्यामुळे आता ही भेट झाल्यानंतर निर्णय होईल असं सगळ्यांना वाटतंय.
राज्यपाल हे गृहमंत्र्यांना कधीही भेटू शकतात. गृहमंत्री यांच्या अंडर त्या ठिकाणी राज्य येतं, राज्यपालांचा कारभार येतो आणि त्याच्यामुळे राज्यपाल आपल्या त्या खात्याच्या संबंधित असणाऱ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलेले आहेत आणि कोइन्सिडेंटली त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस होती आणि ते राज्यपाल भेटतायत. म्हणजे लगेच त्या ठिकाणी भेटीचा अर्थ लावण्यात त्या ठिकाणी काहीच अर्थ नाही. आणि त्यामुळं आता प्रसार माध्यम किंवा कोण असतील त्यांना भेटीचे अर्थ अन्वय अर्थ आपण स्वतःच लावत असतात. जसं चंद्रकांत दादा दिल्लीत गेले, भेटले नाहीत, त्या भेटीचे उलटे अर्थ. आता या ठिकाणी राज्यपाल भेटतायत तर राज्यपालाच्या भेटीचा उलटा अर्थ, असं काही त्या भेटीचा आणि कोर्टाच्या आदेशाचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. तथापि राज्यपाल आहेत, गृहमंत्री आहेत, प्रशासकीय भाग आणि घटनात्मक एकमेकांना भेटून निर्णय आणि चर्चा होऊ शकते. अगदी. त्यामुळे आता या भेटीनंतर 12 आमदारांबाबतचा निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण हा संवाद साधला आणि प्रतिक्रिया दिली त्यासाठी. तर गेल्या 8 महिन्यांपासून 12 विधान परिषदेच्या आमदारांची यादी आपल्याकडेच राखून ठेवणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय. तब्बल 8 महिने निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. ते लवकरच याबद्दल निर्णय घेतील असं म्हणत उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयानं राज्यपालांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आहे आणि कर्तव्य बजावण्यास 8 महिन्यांचा अवधी पुरेसा असल्याचं मतही न्यायालयानं नोंदवलंय. Maintainable or not, and the court said that it is maintainable. The second aspect was that whether the governor has discretion, and the court said that yes, the governor has discretion. And the third thing is that whether there was a duty to speak on the part of the governor, and the court said that in the facts of that the duty to speak must be a decision of the governor within a reasonable time. And in this case, the court felt that maybe the period of 8 months was very long. And the court expressed the hope that the decision would be taken at the earliest. दरम्यान यावरती प्रवीण दरेकर, संजय राऊत आणि नवाब मलिकांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात. आता तरी विरोधकांचं तोंड त्या ठिकाणी बंद होईल, कारण शेवटी आपलं संविधान एवढं मजबूत आहे, घटना एवढी मजबूत आहे आणि न्यायव्यवस्था शेवटी संविधान आणि घटनेचं रक्षण करण्यासाठी आहे आणि त्यामुळे राज्यपालांचाच हा अधिकार होता आणि असतो. तेच या ठिकाणी अधोरेखित कोर्टाने केलेलं आहे. आता कुठला निश्चित कालावधी याच्यासाठी सुद्धा कायद्याच्या चौकटीत काही नियमावली आहे आणि राज्यपाल तर अशा गोष्टी होत असताना या सगळ्यांचा कानोसा घेऊनच निर्णय घेत असावेत. राज्यपालांच्या विरुद्ध कोर्टात जावं लागतंय हे आमच्या घटनेचं दुर्दैव आहे. राज्यपाल हे घटनेचे प्रमुख आहेत, आमच्या म्हणजे घटनात्मक प्रमुख आहेत या राज्याचे. जसे देशात राष्ट्रपती तसे इथे राज्यपाल, आणि आम्हाला कोर्टात जावं लागते कोणाला तरी की घटनेनुसार काम करायला सांगण्यासाठी. की राज्यपाल महोदय या 12 आमदारांच्या विषयी निश्चित रूपाने निर्णय घेतील आणि 12 आमदारांची नियुक्ती करतील. जरी कायद्यात तरतूद नसेल की त्याचे कालमर्यादा काय असली पाहिजे निर्णय घेण्याबाबत, मग त्याचा कुठेतरी फायदा घेऊन हा निर्णय प्रलंबित ठेवणं उचित नाही, हे सगळ्यांचं मत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की राज्यपाल महोदय आत्ता लवकरात लवकर निर्णय घेतील. समन्वय असला पाहिजे हा कोर्टाचं म्हणणं आहे. बघत पुढची बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. व्हॉट्सअप मेसेज पाठवून मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रारही दिली आहे. तर तुमच्या मागे ईडी सीबीआयची चौकशी लावू असं या धमकीत म्हणण्यात आलेलं आहे. तसा मेसेज पाठवलाय. मेसेजच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. तर नार्वेकरांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तशी तक्रार केलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही धमकी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुमच्या मागे ईडी आणि सीबीआयची चौकशी लावू असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
तर हा उल्लेख असलेलं पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे. या मेसेजमधील मजकूर जर आपण पाहिला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जो त्यांना पाठवण्यात आलेली आहे धमकी, त्यामध्ये ईडी आणि सीबीआय किंवा एनआयची चौकशी लावू असं म्हणण्यात आलंय. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, या धमकी प्रकरणी काय तपशील कळू शकलाय? या धमकी प्रकरणी मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार जी आहे ही खंडणी विरोधी पथक मुंबई पोलिसांचं जे विशेष दल आहे या दलाकडे वर्ग करण्यात आलेली आहे. खंडणी विरोधी पथकाने या सगळ्या घटनेचा तपास करण्याकरता 3 टीम देखील त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबरीनं IT एक्सपर्टच्या मदतीनं विशेष करून सायबर सेल असेल किंवा सायबर एक्सपर्ट जे असतील त्यांच्या मदतीनं हा सगळा जो मेसेज आहे हा नेमका खोडसाळपणा आहे का किंवा याच्यामागे विशिष्ट हेतू आहे का, जो नंबर याच्यामध्ये आलेला आहे तो ट्रेस आउट करण्याचं काम सुरू आहे. आणि ही व्यक्ती जी आहे ती नेमकी कोण आहे, ह्याने कोणाचे सांगण्यावरून केलेलं आहे का, याच्या मागे नेमका काय वेगळा उद्देश आहे, या गोष्टीचा तपास करण्याकरता मुंबई पोलिसांनी विशेष टीम स्थापन केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगे हा तपास जो आहे तो आता मुंबई खंडणी विरोधी पथकाकडे त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे. बर, अगदी. आणि या संदर्भात जशी माहिती तुमच्याकडे येईल तशी आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. अजित तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बघा पुढची एक महत्त्वाची बातमी. पुन्हा मराठी अस्मितेचं कार्ड पुढे आल्याचं बघायला मिळतंय. निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा सूर निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा सूर आळवलाय का, अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो समोर येताना बघायला मिळतोय. मार्मिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी तसं विधान केलेलं आहे. संकटाला घाबरेल तो मराठी माणूस कसा, जबाबदारी टाकून पळणारा मी नाही, असंही त्यांनी म्हटलंय. जबाबदारी किंवा संकटाला डरेल तो मराठी माणूस कसला आणि तो त्याच्यातून ठाकरे कसला. जी मी ह्याच्या मागे लागलेलो नाही, पण जबाबदारी आली तर जबाबदारी टाकून पळणार सुद्धा मी नाहीये. कारण हे जे बाळासाहेबांनी मराठी माणसाला दिलं ते मला नाही देणार, तर ते घेऊनच मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, येऊ घातलेल्या निवडणुका आणि पुन्हा मराठी अस्मितेचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या तोंडून. नक्कीच आपण जर पाहिलं तर मार्मिकची सुरुवातच ही मराठी मुद्द्यावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण जेव्हा 1960च्या दरम्यान जेव्हा मार्मिकची सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये अनेक परप्रांतीय येऊन राहायचे आणि ते नोकरी जी आहे ती मराठी माणसाची नोकरी घ्यायची अशी जी एक मोठी लाट जी आहे ती त्या काळात आली आणि त्याविरोधात हा लढा उभा राहिला. तोच संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी की मार्मिकच्या नंतर देखील मराठी माणूस हा संघर्षाशी लढतोय आणि अनेकांच्या छातडावर पाय देऊन या ठिकाणी उभा राहतोय. म्हणजेच कुठेतरी जो संघर्ष आता सध्या उद्धव ठाकरे करतायत त्या संदर्भात त्या संघर्षाचाच उल्लेख जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील शिवसेनेचा मराठी हिंदुत्व हा विषय असेल हे देखील तेवढंच सत्य आहे. बरोबर. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या विधानांचा किंवा येणारा नेमका काय असू शकतो कल मुख्यमंत्र्यांच्या या विधानातून आपल्याला बघायला मिळतोय. प्रफुल्ल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. लसीकरणाचं प्रमाण अजूनही कमीच असल्याचं दिसतंय. हवाई आणि ऑरेगॉन सारख्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची संख्याही वाढतीये. या राज्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी होण्यात बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं. देशभरात दररोज सरासरी 1,23,000 रुग्णांची नोंद होतीये, तर दररोज सरासरी 500 मृत्यू होत आहेत. कॅलिफोर्नियामधलं लसीकरण देशभरातल्या लसीकरणापेक्षा कमी आहे. तिथेही हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता अमेरिकेत डेल्टाचा वाढलेला परिणाम चांगलाच जाणवतोय.
असं ॲरिझोनामधल्या हॉस्पिटल्समधल्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. हे फक्त एकच टोक नाही, तर ही तिसरी मोठी लाट आहे, असं वेस्टर्न ॲरिझोना रिजनल मेडिकल सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल स्ट्रेंजर यांनी म्हटलंय. ॲरिझोनामध्ये गुरुवारी एका दिवसात 2970 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 6 महिन्यात एक दिवसातली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे तिथल्या हॉस्पिटल्समध्ये सरकार नर्सेसना पाठवणार आहेत. अमेरिकेत झालेल्या लॉलापलुझा कॉन्सर्टशी संबंधित 203 नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती शिकागोमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ही रुग्णसंख्या अपेक्षित होती, मात्र कुणीही हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं नाही किंवा मृत्यू झालेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. इथं हजारो लोक उपस्थित होते, त्यात काही रुग्ण आढळणं अपेक्षित होतं असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 2 आठवड्यांपूर्वी ही 4 दिवसांची म्युझिकल कॉन्सर्ट झाली. यावेळेला 3,85,000 लोक उपस्थित होते. महामारीच्या काळात अशा प्रकारची कॉन्सर्ट आयोजित करण्याला विरोधकांकडून जोरदार विरोध झालेला होता. या कॉन्सर्टच्या वेळी प्रचंड गर्दी देखील झालेली होती आणि सार्वजनिक वाहनांमध्ये सुद्धा तुफान गर्दी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. त्यातच अगदी कमी लोकांनी मास्क लावलेला होता. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये रेस्टॉरंट्स, बार आणि जिममध्ये जाण्यासाठी आता पूर्ण लसीकरणाची प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलेलं आहे. अनेक बार मालकांनी स्वतःहून हे पाऊल उचललं असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर न्यूयॉर्क आणि लॉस एंजलिसमध्ये इंडोर कार्यक्रमासाठी लसीचा किमान 1 तरी डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. शुक्रवारपासून हे नियम लागू होतील. शाळांमधील कोरोना टेस्टिंग वाढावं यासाठी आयडाहोचे गव्हर्नर ब्रॅड लिटल यांनी $30 मिलियन निधी देत असल्याचे आदेश दिल्याचं सांगितलंय. नॅम्पा हायस्कूलमध्ये त्यांनी ही घोषणा केली. पुढच्या आठवड्यात इथे शाळा सुरू होत आहेत. यावेळेला डेल्टा व्हेरियंटमुळे आणखी उद्रेक होऊ नये यासाठी टेस्टिंगवर भर दिला जातोय. ज्यांनी लस अजूनही घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन लिटल यांनी केलेलं आहे. फ्लोरिडामध्ये हॉस्पिटलमधल्या कोरोना रुग्णांची संख्या आता वाढतीये. हॉस्पिटल्सवरचा ताण कमी करण्यासाठी फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी रॅपिड रिस्पॉन्स युनिट लॉन्च केलंय. यामध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर करण्यात आलेला आहे. हे औषध इंजेक्शन किंवा तोंडावाटे दिलं जातं. रेगेनरॉन फार्मास्युटिकल्सच्या वतीनं हे औषध तयार करण्यात आलेलं आहे. लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीजचा हा डोस जास्त धोका असणाऱ्या रुग्णांना औषध म्हणून दिला जातोय. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी आता तालिबाननं आपल्या ताब्यात घेतल्या. काबूलमधल्या अमेरिकन दूतावासात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी अमेरिका अतिरिक्त 3,000 सैन्याची तुकडी पाठवत असल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांनी देखील गुरुवारी स्पष्ट केलंय. अफगाणिस्तानमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना काबूलमधल्या दूतावासात असलेल्या कर्मचाऱ्यांना आता तिथून बाहेर काढण्याचं काम सुरू राहणार आहे. तालिबाननं इथली दहशत थांबवावी या प्रयत्नांमधूनच अमेरिकेनं कायम भूमिका घेतल्याचंही अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानीजवळचं 3ऱ्या क्रमांकाचं मोठं शहर ताब्यात घेतल्यानंतर हजारो लोक आपापली घरं सोडून पळून गेल्यानं काबूलमध्ये आता एक मोठं संकट निर्माण झालंय. तालिबाननं हेरात ह्या शहरावर ताबा मिळवलाय. काबूल शहर थेट धोक्यात जरी नसलं तरी तालिबानची पकड हळूहळू आणखी घट्ट होत चाललेली आहे. देशाच्या 2/3 भागावर तालिबाननं आता आपलं पूर्णपणे नियंत्रण मिळवलं असून इतरही अनेक प्रांतांमध्ये सरकारी यंत्रणांवर दबाव आणला जातोय. अमेरिकेमध्ये कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढलाय. सध्या डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये आणि लसीकरणाचा वेग मात्र मंदावला गेल्याचं दिसतंय. विशेषतः देशाच्या दक्षिणेकडील तसंच ग्रामीण आणि पुराणमतवादी भागांमध्ये लसीकरणाचं प्रमाण अजूनही कमीच असल्याचं दिसतंय. हवाई आणि ऑरेगॉन सारख्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची संख्याही वाढतीये.
या राज्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी होण्यात बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं. देशभरात दररोज सरासरी 1,23,000 रुग्णांची नोंद होतीये, तर दररोज सरासरी 500 मृत्यू होत आहेत. कॅलिफोर्नियामधलं लसीकरण देशभरातल्या लसीकरणापेक्षा कमी आहे. तिथेही हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता अमेरिकेत डेल्टाचा वाढलेला परिणाम चांगलाच जाणवतोय, असं ॲरिझोनामधल्या हॉस्पिटल्समधल्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. हे फक्त एकच टोक नाही, तर ही तिसरी मोठी लाट आहे, असं वेस्टर्न ॲरिझोना रिजनल मेडिकल सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल स्ट्रेंजर यांनी म्हटलंय. ॲरिझोनामध्ये गुरुवारी एका दिवसात 2,970 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 6 महिन्यात एक दिवसातली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे तिथल्या हॉस्पिटल्समध्ये सरकार नर्सेसना पाठवणार आहेत. अमेरिकेत झालेल्या लोलापालुझा कॉन्सर्टशी संबंधित 203 नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती शिकागोमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ही रुग्णसंख्या अपेक्षित होती, मात्र कुणीही हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं नाही किंवा मृत्यू झालेला नाही, असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. इथं हजारो लोक उपस्थित होते, त्यात काही रुग्ण आढळणं अपेक्षित होतं, असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 2 आठवड्यांपूर्वी ही 4 दिवसांची म्युझिकल कॉन्सर्ट झाली. यावेळेला 3,85,000 लोक उपस्थित होते. महामारीच्या काळात अशा प्रकारची कॉन्सर्ट आयोजित करण्याला विरोधकांकडून जोरदार विरोध झालेला होता. या कॉन्सर्टच्या वेळी प्रचंड गर्दी देखील झालेली होती आणि सार्वजनिक वाहनांमध्ये सुद्धा तुफान गर्दी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. त्यातच अगदी कमी लोकांनी मास्क लावलेला होता. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये रेस्टॉरंट्स, बार आणि जिममध्ये जाण्यासाठी आता पूर्ण लसीकरणाची प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलेलं आहे. अनेक बार मालकांनी स्वतःहून हे पाऊल उचललं असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर न्यूयॉर्क आणि लॉस एंजलिसमध्ये इंडोर कार्यक्रमासाठी लसीचा किमान 1 तरी डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. शुक्रवारपासून हे नियम लागू होतील. शाळांमधील कोरोना टेस्टिंग वाढावं यासाठी आयडाहोचे गव्हर्नर ब्रॅड लिटल यांनी $30 मिलियन निधी देत असल्याचे आदेश दिल्याचं सांगितलंय. नॅम्पा हायस्कूलमध्ये त्यांनी ही घोषणा केली. पुढच्या आठवड्यात इथे शाळा सुरू होत आहेत. यावेळेला डेल्टा व्हेरियंटमुळे आणखी उद्रेक होऊ नये यासाठी टेस्टिंगवर भर दिला जातोय. ज्यांनी लस अजूनही घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन लिटल यांनी केलेलं आहे. फ्लोरिडामध्ये हॉस्पिटलमधल्या कोरोना रुग्णांची संख्या आता वाढतीये. हॉस्पिटल्सवरचा ताण कमी करण्यासाठी फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी रॅपिड रिस्पॉन्स युनिट लॉन्च केलंय. यामध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर करण्यात आलेला आहे. हे औषध इंजेक्शन किंवा तोंडावाटे दिलं जातं. रेगेनरॉन फार्मास्युटिकल्सच्या वतीनं हे औषध तयार करण्यात आलेलं आहे. लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीजचा हा डोस जास्त धोका असणाऱ्या रुग्णांना औषध म्हणून दिला जातोय. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी अविरत कष्ट करणाऱ्या नर्सेस एकमेकींचीही काळजी घेताना दिसत आहेत. लुइझियानामधील ऑशनर मेडिकल सेंटरच्या ICUमध्ये हेच दृश्य बघायला मिळत आहे. एकमेकांना मेडिकल गाऊन घालायला मदत करणं, औषधं देणं आणि मशीन्स तयार करणं ही कामं न बोलता भरभर केली जातात. संपूर्ण प्रोटेक्टिव्ह किट घातलेल्या या नर्सेसना आता एकमेकांच्या डोळ्यांची भाषा देखील समजू लागलेली आहे. सध्या लोक पटकन आजारी पडतायत. हे दृश्य खरोखरच भीतीदायक आणि वेदनादायक असल्याचं या नर्सेसचं म्हणणं आहे. अर्जेंटिनामध्ये एकीकडे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे कोविडच्या नव्या विषाणूचा प्रसार वाढतोय. अशा परिस्थितीत अर्जेंटिनामध्ये रशियन स्पुटनिक या लसीचा पहिल्या स्थानिकरित्या उत्पादित केलेल्या वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. अगदी थोडेच देश हे करू शकलेत आणि अर्जेंटिना हा त्यापैकीच एक देश आहे. ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे, असं
कॅबिनेट कर्मचारी प्रमुख सॅन्टियागो कॅफिरियो यांनी म्हटलेलं आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता कल्याणमधून धक्कादायक बातमी आहे. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड मारून पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकी स्वाराला थांबवल्यानं तो संतापला आणि संतापलेल्या दुचाकी स्वारानं ही मारहाण केली आहे. या मारहाणीत वाहतूक पोलिसाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ सायंकाळी पोलिसांची नाकाबंदी होती आणि यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाई या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. यावेळी राहुल रोकडे हा तरुण भरधाव वेगानं दुचाकी घेऊन जात होता आणि त्याचवेळी पटाईत यांनी त्याची गाडी थांबवली. मात्र राहुलने कट मारत तिथून तो निघून गेला. पण काही अंतरावर गाडी लावून राहुल परत आला आणि त्यानं पटाईत यांच्याशी हुज्जत घालत रस्त्यावर पडलेला दगड त्यांच्या डोक्यात मारत मारहाण केली. या हल्ल्यात पटाईत जखमी झाले असून त्यांच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी राहुल रोकडेला ताब्यात घेतले. साईड देतो. त्यांची गाडी साईडला लावायला गेलो तर कट मारून पळाला होता. त्याचा फोटो काढला आम्ही. त्याला फोटो राग आला त्याला. तो गाडी ब्रिजवर लावली त्यांनी आणि ते पत्र्याच्या बाजूला बांधलेलं ना तिथं मध्ये घुसला तो. 4-5 दगडे घेऊन आला होता. तर त्याला तिथं काय लागलं ते पत्र्याचं आम्हाला माहीत नाही. तो आला तो म्हणे तुम्ही हमको मारा. मग मारला तुला मारला जागेवर का थांबला नाही. पळून का गेला. जर तुला मारलं तर जागेवर थांबायचं ना. मला का मारलं बा तुम्ही असं. त्यांनी काय दगडाने मारलं मला त्याने. डोक्यावर चालत हातात दगड घेऊन कर्मचाऱ्यांच्या अंगावर तो धावून गेला. परत त्याला त्या ठिकाणी पोलिसांनी त्याने शांत केला असता त्या ठिकाणी जागेवर पडलेला जो त्याच्या हातातला दगड होता तो दगड त्याने उचलून आमचे ASI पटाईत जे आहेत प्रकाश गंभीर पटाईत हे यांच्या डोक्यात त्याने दगड मारलेला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महात्मा फुले पोलीस स्टेशनने श्री पटाईत यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटल या ठिकाणी वैद्यकीय उपचाराकरता पाठवले आहेत. आणि बातमीसोबतच आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.